प्रमुख अतिथी माननीय शरदरावजी पवार यांचं दीक्षांत भाषण होईल। विद्यापीठाचे कुलपती आणि राज्याचे माननीय राज्यपाल श्री सी जमीर, कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव, समोर उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांच्यामध्ये अन्य विद्यापीठाचे कुलगुरू, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर ताकवले, माजी कुलगुरू डॉक्टर माळी, पुण्याच्या प्रथम नागरिक माननीय महापौर सौ राजलक्ष्मी भोसले, मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य, काउन्सिलचे सदस्य, डीन, अध्यापक वर्ग, पदवी आणि पदविका प्राप्त करण्याच्यासाठी यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, 50 वर्षाच्या पूर्वी याच विद्यापीठातल्या अधिपत्याखाली असलेल्या एका महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून आज पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये भाषण करण्याच्यासाठी मी दुसऱ्यांदा येतो आहे आणि त्याचं निमंत्रण स्वीकारताना मला स्वतःला मनापासूनचा आनंद होता। याबद्दल कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव, व्यवस्थापन आणि विद्या परिषद आणि अधिसभेच्या सदस्यांचा मी मनापासून आभारी आहे। आजच्या या पदवीदान समारंभामध्ये ज्यांना पदविका प्राप्त करण्याच्यासाठी यश मिळालं या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। सुवर्ण पदक मिळवण्याच्यासाठी ज्या 49 विद्यार्थी विद्यार्थिनींना यश आलं त्यांचंही अभिनंदन करतो। या 49 मध्ये 27 मुली आहेत आणि 22 मुलं आहेत आणि मुलींच्या संख्येच्या जवळपास धडपड करणाऱ्या आणि यशस्वी झालेल्या मुलांचं मी विशेष अभिनंदन करतो। पुणे विद्यापीठाची सुरुवात ही मुंबई प्रांतातील मुंबईशिवाय उर्वरित महाराष्ट्राचे विद्यापीठ म्हणून झाली होती आणि त्या काळामध्ये पद्धत अशी होती की जिथं विद्यापीठ असेल त्या विद्यापीठाचंच नाव त्याला, त्या ठिकाणाचंच नाव त्याला द्यायचं आणि म्हणून पुणे शहराचं नाव या विद्यापीठाला देण्यात आलं। महाराष्ट्र राज्य 1960 साली स्थापन झालं। त्यावेळी महाराष्ट्रात फक्त 2 विद्यापीठं होती, एक पुणे आणि दुसरं नागपूर। आज उच्च शिक्षणाचा खूप विस्तार झाला। आता महाराष्ट्रात पारंपरिक विद्यापीठे, मुक्त विद्यापीठ, संस्कृत विद्यापीठ, तंत्रज्ञान विद्यापीठ, कृषी विद्यापीठे अशी 16 विद्यापीठे असून विद्यापीठ अनुदान मंडळाची मान्यता पावलेल्या अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठीय स्वरूपामध्ये पुनर्गठित होऊ लागलेल्या आहेत। 12 जिल्ह्याच्यासाठी सुरू झालेल्या पुणे विद्यापीठाच्या सुरुवातीला 8000 विद्यार्थी, 18 महाविद्यालये होती। आज पुणे विद्यापीठाला संलग्न असलेल्या पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यात कितीतरी पटीनं ती अधिक संख्या आहे। 433 महाविद्यालय, 107 पदव्युत्तर केंद्र, 11,747 प्राध्यापक आणि 5 लाखाच्या पेक्षा अधिक विद्यार्थी। उच्च शिक्षणाची ही भारताची आणि महाराष्ट्राची प्रगती ज्ञानाधिष्ठ समाजाकडे आणि जागतिकीकरणाच्या वाटेनं आज चालू आहे। त्यामध्ये महत्त्वाची भूमिका पुणे विद्यापीठ निभावत आहे, याचं मनापासून समाधान आहे।
आज पुणे हे शहर कारखानदारी, जगातील उद्योगधंदे आणि कंपन्यांचे संशोधन केंद्रे ही स्थापन करण्यासाठी एक आकर्षक शहर बनत चाललेलं आहे. आणि त्या आकर्षणाला पुणे हे चांगले शालेय आणि उच्च शिक्षणाचे सांस्कृतिक केंद्र हा महत्त्वाचा भाग आहे. ही परंपरा विस्थापित करण्यामध्ये पुणे विद्यापीठाने जी भूमिका बजावली आणि बजावत आहेत त्याबद्दल मला मनापासूनचं समाधान आहे. पुणे विद्यापीठामध्ये शिक्षणाचा दर्जा व उपयुक्तता वाढवण्याच्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण आणि मागास विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल प्रशिक्षण देणे, तसेच महाविद्यालयीन प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना संशोधनाच्या क्षेत्रामध्ये कृतिशील करण्याचा प्रकल्प व संशोधन याच्यामध्ये सहाय्य करणे आणि समर्थ भारत अभियान ही चळवळ निर्माण करणे या वैशिष्ट्यपूर्ण योजना हातामध्ये घेतलेल्या आहेत. या सर्व विद्यापीठांना मार्गदर्शक ठरतील असा मला विश्वास आहे. आणि या शैक्षणिक नेतृत्वाच्याबद्दल कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पुणे शहराचा उल्लेख महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा केला जातो. ती भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. पुणे शहर हे पुणे विद्यापीठ विभाग व इतर अनेक संस्थांच्यामुळे संशोधन केंद्र बनत आहे. IT आणि BTच्या पार्कमुळं यशस्वी औद्योगिक केंद्र म्हणून प्रगती करत आहे. नाट्य, संगीत आणि संत साहित्य व परंपरा याच्या अभ्यासाचे सुद्धा ते केंद्र बनत आहे. पुणे शहराने विविध क्षेत्राला नेतृत्व दिले, परंपरा निर्माण केल्या आणि त्याचा परिणाम फक्त महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर झाला. प्रारंभीच्या ऐतिहासिक नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजकीय क्षेत्रामध्ये रानडे, लोकमान्य टिळक, औद्योगिक क्षेत्रामध्ये किर्लोस्कर, वालचंद, हिराचंद, गरवारे, कल्याण यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन कार्य करणारी पुण्याची परंपराही थोर आहे. त्यात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्त्रीमुक्तीचे धोंडो केशव कर्वे, कुटुंब नियोजनकार र. धो. कर्वे, सामाजिक सुधारणा प्रथम मांडणारे आगरकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा उल्लेख अवश्य करता येईल. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ या आदींच्या प्रेरणेनं महाराष्ट्रात शिक्षण विस्तार करण्याची चळवळ सुरू झाली आणि शिक्षणातून समाज परिवर्तन घडावे आणि समतेवर आणि न्यायावर आधारित नवीन समाज निर्माण व्हावा या भावनेनं व अपेक्षांनी अनेकांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. पुण्यातील शिक्षण संस्थांचे मॉडेल या सर्वांच्या पुढे होते, तसेच समाज परिवर्तनाचे ध्येय पुढे होते. महाराष्ट्रातील शिक्षण विस्तार हा त्या परिवर्तनवादी चळवळीचाच एक भाग आहे. समाज परिवर्तनाचा विचार करताना विकासाचा विचार अपरिहार्य ठरतो. आज भारतापुढे आणि महाराष्ट्राच्या पुढे अनेक समस्या आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या 6 दशकानंतरही सार्वत्रिक शिक्षणाचा, शिक्षणातील गळतीचा, अज्ञानाचा, बेरोजगारीचा, विषमतेचा, शहरी ग्रामीण विकासातील असमतोलाचा असे अनेक मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. देशानं खूप प्रगती केलेली आहे व त्यामध्ये आम्हाला सर्वांना साथ अभिमानी वाटतो. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2020 साली विकसित भारताचं स्वप्न आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेले आहे व ते साकार करण्याचे भारतीय शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परंतु या सर्व विकासाच्या प्रक्रियेतून अनेक मूलभूत प्रश्न लपलेले असतात आणि त्यांची उकल आणि सोडवणूक करण्याची अपेक्षा आम्ही ज्ञानी आणि विद्वान व्यक्ती व विद्यापीठांच्या सारख्या संस्थांच्याकडून करत असतो. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जी भारतीय राज्यघटना या देशानं स्वीकारली तीमध्ये आधुनिक औद्योगिक युगातील सर्वश्रेष्ठ मूल्यांचा आणि पद्धतींचा स्वीकार केलेला आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सर्वांना न्याय या मूल्यावर आपल्या राज्यघटनेचं अधिष्ठान आहे. राज्यघटनेतून निर्माण झालेल्या भारतीय शासनानं लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट घटनेने पुढे ठेवलेले आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर विकासाचे 2 मार्ग देशापुढे होते. एक भांडवलशाही आणि दुसरा साम्यवादी.
या दोन्ही मार्गाने न जाता आपल्या देशाने मध्यम मार्ग स्वीकारला, मिक्स वे असा मार्ग स्वीकारलेले काही देश प्रगत देश होते, परंतु नवीनच स्वातंत्र्य मिळालेले आणि परंपरा, विषमता व विविधता भरपूर असलेले देश यात नव्हते. म्हणूनच धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा मार्ग स्वीकारून एक संघ देश निर्माण करणे हे देशाच्या समोरचं सर्वप्रथम आव्हान होते. आज 60 वर्षाच्या नंतर मागे पाहताना आणि विशेषतः मुंबईतील 26/11ची घटना या देशाने कशा पद्धतीने त्याला सामोरं जाण्याची भूमिका दाखवली व एकसंघपणे या विभाजनवादी, विध्वंसक आणि शेजारच्या देशातून होणाऱ्या हल्ल्याचा कशा प्रकारे प्रतिसाद दिला हे आपण सगळेजण अनुभवत आहोत, पाहत आहोत. धर्मनिरपेक्ष या देशातील सर्वसामान्य जनतेनं मान्य केली आहे, हेच यातनं सिद्ध होते. भारतीय संघराज्य व संघभावनेचा हा मोठा विजय आहे असं म्हटलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. स्वातंत्र्यानंतर विकासाची अनेक धोरणं आणि मार्ग या देशांनी स्वीकारले. त्याचे परिणाम म्हणून आज भारत एक लोकशाही प्रधान अर्थसत्ता म्हणून जगावर आघाडीत आहे. शिक्षण व ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात एकाच वेळी 2 धोरणं स्वीकारणं देशाच्या प्रगतीसाठी आणि समतेसाठी आवश्यक ठरते. शिक्षणाचा व शिक्षण संस्थांचा विस्तार सर्व समाजाला व्यापणारा व्हावा आणि त्याचवेळी शिक्षण व संशोधन यातील दर्जा, तज्ज्ञता व नेतृत्व देशाच्या औद्योगिकरणासाठी लाभावे यासाठी उच्च दर्जाच्या संस्था विद्यापीठाच्या बाहेर निर्माण करावे लागतील. यातूनच IIT, IIM इत्यादी अनेक दर्जेदार शिक्षण संस्था आणि CSRI सारख्या इस्रो, DST अशा संशोधक संस्था निर्माण झाल्या. या दोन्ही दिशा देशाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहेत. लोकशाही आणि समता प्रस्थापित करण्यासाठी राजसत्ता, ज्ञानसत्ता आणि अर्थसत्ता या तिन्ही सत्ता विकेंद्रित करून जनतेच्या सहभागातून त्यांचा वापर लोकविकासासाठी व्हावा ही संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी झाली. सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी आरक्षणासारखे विशेष उपाय स्वीकारले. या सर्वातूनही परंपरेने जखडलेला समाज नवखी लोकशाही मूल्ये व पद्धती आणि स्वातंत्र्य विकासात सहभागी होण्याची सर्व स्तरातील व्यक्तींची धडपड यातून खाजगी आणि सार्वजनिक संस्थांचा विकास झाला. परंतु यातून भारताचे अज्ञानाचे, विषमतेचे आणि दारिद्र्याचे अनेक प्रश्न आपण पूर्णपणे सोडू शकलो नाही ही वस्तुस्थिती मान्य करायला हवी. यातूनच 20व्या शतकाच्या अखेरी दशकात भारताची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. विकास दर मंदावत गेला. त्यातून खाजगीकरणाचे व्यापक धोरण स्वीकारावे लागले. जागतिकीकरणाला सामोरे जाताना जागतिक स्पर्धेत सक्षमतेने उभं राहून आणि दर्जा आणि किंमत यात स्पर्धा करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवणं व तिथे टिकून राहणे व त्या काबीज करणे यासाठी हे अपरिहार्य आहे. या सर्वातून आर्थिक आणि सामाजिक विकासाचे भारतीय प्रारूप काय आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. गेल्या 1.5 दशकातील आर्थिक वाढीचा वेग देशाला सामर्थ्यवान बनणारा ठरला. विविध औद्योगिक क्षेत्रातही भारतीय उद्योगधंद्यांनी जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देऊन कारखानदारीचा दर्जा वाढवला व कारखानदारी स्पर्धात्मक व सक्षम बनवली. अवकाश संशोधनातही आपण असेच दैदिप्यमान यश आपल्याला लाभले. हेच यश आज अनेक क्षेत्रामध्ये दिसत आहे. शेतीचा विकास दर हा वाढत असून शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती व समृद्धी यामध्ये उभारीने पुढे प्रयत्न येत आहेत आणि ते अधिक येतील याची मला पूर्णपणानं खात्री आहे. जागतिकीकरणाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्या युवकांना टिकायचं असेल तर त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा स्तर आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यावा लागेल. तसेच अभ्यासक्रम व त्यातून घडणारा विद्यार्थी हा विविध क्षेत्रामध्ये स्पर्धा करणारा, आंतरराष्ट्रीय वातावरणात परिणामकारकरित्या काम करणारा व नेतृत्व देणारा घडला पाहिजे. आणि हे फक्त वरच्या काही टक्के विद्यार्थ्यांच्यासाठी मर्यादित न राहता सर्वच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज पूर्ण करावी लागणार आहे. यासाठीच 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवळपास 250 विद्यापीठे, 15,000 महाविद्यालये
तंत्रज्ञानाच्या अनेक ITI, पॉलिटेक्निक या काढण्याच्यासाठी प्रचंड गुंतवणूक आज शासन करीत आहे. आता स्पर्धा आहे ती विकसित देशांची, वेगानं पुढे येणाऱ्या रशिया, ब्राझील, चीन यांच्यासारख्या देशांची. या सर्व होऊ घातलेल्या आणि होत असलेल्या दर्जा व संख्या विकासाच्या कार्यात दर्जेदार व दर्जाहीन अशी नवी विभागणी होऊ नये आणि 2020 साली विकसित भारताच्या चित्रात ही वर्गवारी राहू नये यासाठी विद्यापीठावर, शिक्षण पद्धतीवर आणि तज्ज्ञांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या दर्जामध्ये ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत, पुढारलेला, मागासलेला यांच्याबरोबरीनेच दर्जेदार व दर्जाहीन अशी विभागणी राहू नये यासाठी शिक्षण प्रणालीला व शिक्षण तज्ज्ञांना विशेष प्रयत्न करावे लागतील आणि दर्जेदार शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना सर्वत्र कसे देता येईल याचा विचार करावा लागेल. आत्ताच माननीय कुलगुरूंनी कार्यक्रमाचा आणि कामगाराचा आढावा आपल्यापुढे सांगत असताना पुणे विद्यापीठाने या दृष्टीनं घेतलेले विविध उपक्रम हे निश्चितपणानं उपयुक्त ठरतील आणि अन्य विद्यापीठांनासुद्धा मार्गदर्शक ठरतील याचा मला पूर्णपणानं विश्वास आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये प्रचंड वेगानं प्रगती होत आहे. एक संवाद क्रांती, कम्युनिकेशन रिव्होल्युशन सुरू झाली आहे. जीवनाची आणि उद्योगाची सर्व क्षेत्रे तिने व्यापली असून 21व्या शतकामध्ये टेलिफोन आणि इंटरनेटने सर्वांना जोडलेला समाज निर्माण होत आहे. जवळजवळ निम्मे जग आज जोडले असून भारतातील 25 कोटी लोक टेलिफोन आणि सेलफोन यांनी जोडलेले आहेत. जवळपास 4 ते 4.25 कोटी इंटरनेटने जोडलेले आहेत. त्यातील 74% 256 kbps ब्रँडबँडने जोडलेले आहेत. 2 Mbps जास्त ब्रँडबँड उपलब्ध होत असून परस्पर संपर्कच नव्हे तर अनेक ठिकाणी असूनही एकत्रित काम करण्याच्या अनेक प्रक्रिया म्हणजेच व्हर्च्युअल प्रक्रिया निर्माण होत आहेत. सन 2012पर्यंत 70 कोटी लोक जोडले जातील व पुढच्या पिढीचे व जनरेशनचे मोबाईल, सेल फोन व तंत्रज्ञान उपलब्ध होईल. त्यामुळं एक नवं जग निर्माण होत आहे. माहिती तंत्रज्ञानावर आधारित नवी ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था वृद्धिंगत होत आहे. माहितीवर आधारलेल्या व जोडलेल्या समाजामध्ये अनेक नव्या प्रक्रिया आणि पद्धती निर्माण झाल्या आहेत. त्या पूर्वीच्या समाजामध्ये नव्हत्या. आज कारखानदारी बदलत आहे. एक शेड खाली व कारखान्याच्या परिसरात पूर्वी सर्व काम होत असत. आता ती सुरुवातीपासून ते दर्जेदार उत्पादन निर्मितीपर्यंत सर्व कामे अनेक ठिकाणी मिळून जगभर विखुरलेली असतात व ती एकत्रपणाने केली जातात. या व्हर्च्युअल कारखानदारीचे स्वरूप हळूहळू सर्व संस्थांच्यामध्ये सुरू झाले असून दर्जेदार माल कमीत कमी किमतीमध्ये आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा देऊन कसे करता येईल याकडे कारखानदारांचे लक्ष असते. अशाच प्रकारे व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीचे प्रारूप निर्माण करणं शक्य होत आहे. शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक बदल घडवणाऱ्या नवनव्या प्रक्रिया निर्माण झाल्या आहेत. कोणासही कुठेही व केव्हाही संपर्क साधता यावा व गटाने आणि समुदायाने एकत्रित काम करता यावे यासाठी जागतिक मानके, ग्लोबल स्टँडर्ड्स ही निर्माण झाली आहेत. जगातील सर्व माहिती व ज्ञान सर्वांना मोफत उपलब्ध करून देता यावे म्हणून गुगलसारखी वेबसाईट प्रयत्न करीत आहे. जगातील 3.5 लाख तज्ज्ञांनी एकत्रित येऊन ज्ञानकोश निर्माण केला आहे. तो 200 भाषेत असून मराठीमध्ये सुद्धा त्याचा काही ज्ञानभंडार आहे. हे सर्व ज्ञान मोफत आहे. मुक्त स्रोत निर्माण करण्याची चळवळ 21व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली. माहिती तंत्रज्ञानाचे सॉफ्टवेअर, शिक्षणाचे स्रोत, विकासाचा आणि तंत्रज्ञानाच्या माहितीचे व अनुभवाचे स्रोत आज जगभर निर्माण होत आहे व ते सर्व स्रोत सर्वांना मुक्तपणे उपलब्ध आहेत. या स्रोताचा उपयोग करून ज्ञान व तंत्रज्ञानाच्या निर्मितीची संधी आज कोणाशी व कुठेही उपलब्ध होत आहे. अमेरिकेतील बॉस्टन येथील MITने आपल्या सर्व पाठ्यक्रम ओपन कोर्स म्हणून उपक्रम उपलब्ध करून दिले आहेत. शालेय व उच्च स्तरावर जगात 40वर वेबसाईट असून आपले ज्ञान ते सर्वांना मोफत उपलब्ध करून देत आहेत. भारतामध्ये याची सुरुवात झाली असून तत्काळ ही वेबसाईट NCERTची वेबसाईट अशी अनेकांनी
आपले स्तोत्र मुक्त ठेवलेले आहे. शैक्षणिक परिवर्तनाच्या दोन दिशा मला स्पष्ट दिसतात. एक, शिक्षणाची प्रणाली ज्ञान शिक्षण स्रोतांच्या आधारावर निर्माण करणं, सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि शिक्षण विकास आणि व्यवसाय यांच्याशी संबंधित सर्वांना इंटरनेटने जोडणं आणि त्यांचा एक जोडलेला शैक्षणिक समाज निर्माण करणं. या व्यवस्थेमध्ये सर्व शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन आपल्यातील श्रेष्ठ व अनुभवी शिक्षकांचा आणि तज्ज्ञांच्या मदतीनं उत्कृष्ट दर्जाचे पाठ्यक्रम सर्वांना उपलब्ध करून द्यावेत. हे अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तो कुठेही असला तरी त्याला सर्व शिक्षकांनी ट्युटर आणि मेंटॉर बनवून मदत करावी. या व्यवस्थेचे नियोजन व प्रशासन व्यवस्थापनाच्या आधारे करावे. असे शिक्षणाचे प्रारूप निर्माण केल्यास दर्जेदार शिक्षण सर्वांच्यापर्यंत पोचू शकेल असा मला विश्वास वाटतो. दुसरा बदल म्हणजे शिक्षणाचा व विकासाचा प्रत्यक्ष संबंध जोडणे. खरं तर हे उद्दिष्ट युनेस्को आणि युनो संघटनांनी सर्व जगापुढे ठेवले. भारतही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे. शिक्षण पद्धतीमध्ये परिवर्तन घडून शाश्वत विकासासाठी शिक्षणाचे नवे प्रारूप एज्युकेशन फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट निर्माण करावे व त्याचबरोबर सहस्त्रातील विकासाची ध्येय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स लवकरात लवकर गाठावीत. या दोन कार्यक्रमांचा उद्देश हा देशातील अज्ञान, दारिद्र्य, अनारोग्य, बेरोजगार नाहीसा व्हावा आणि समाज समतेच्या विकासाच्या पद्धतीने प्रगती करीत राहावा हा आहे. सन 2020मध्ये भारत एक समर्थ आणि बलशाली राष्ट्र होण्याचं स्वप्न शिक्षण आणि शाश्वत विकास यांच्या अभेद्य संबंधातून निर्माण होणार आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, व्यवस्थापक आणि विकास क्षेत्रातील सर्वजण एकत्र आल्यास या सर्वांना सामावून घेणारी जागतिक आणि प्रादेशिक ज्ञानस्रोतावर आधारित नवी शिक्षण पद्धती जोडलेल्या समाज याच्यासाठी निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना आजीवन ज्ञानार्जन करणं आणि विकास घडवणं शक्य होणार आहे. ही एक नवी परिवर्तनाची दिशा भारताला लाभणार आहे. जीवन शिक्षणाचं एक नवीन प्रारूप निर्माण होणार आहे. पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी एकत्रित येऊन विकासावर आधारलेली आणि प्रत्येक विद्यार्थ्याची जीवन घडवणारी शिक्षण पद्धती निर्माण केल्यास समर्थ महाराष्ट्र आणि समर्थ भारत निर्माण करण्याची शैक्षणिक चळवळ आपण सुरू करू शकू आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करू शकू. जागतिकीकरणाचे उपयुक्त परिणाम आपण पाहिलेले आहेत. त्याबरोबरच जगात निर्माण झालेली महामंदी आपण अनुभवत आहोत. विकसित देशावर झालेले महामंदीचे प्रचंड परिणाम आज आपण पाहत आहोत. परंतु ते आता विकसित देशांच्या पुरते सीमित राहिले नाहीत, तर अविकसित देशातसुद्धा जाणवू लागलेले आहेत. आपल्या उत्पादनावर, रोजगारावर, रोजगार निर्मितीवर, निर्यातीवर त्याची झळ आपल्याला दिसू लागलेली आहे. कारखान्यातील उत्पादन कमी करण्याचे निर्णय होऊ लागलेत. त्याचे गंभीर परिणाम छोट्या उद्योगांच्यावर होऊ लागलेले आहेत. हे संकट पुढील 2 वर्ष कायम राहील असे तज्ज्ञ सांगतात. याची किंमत नव्या पिढीला द्यावी लागेल, परंतु या संकटाला समर्थपणानं तोंड द्यावेच लागेल. आपल्या जीवनातील हे मोठे आव्हान आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आपण सर्वजण तयार राहूया. प्रिय स्नातको, आज आपण पदवीधारक बनून व्यापक जीवनात पदार्पण करीत आहात. आपण आपल्या व्यक्तिगत जीवनाची तसेच आपल्या एखाद्या कार्यक्षेत्रात चांगले स्थान मिळवून भावी प्रगतीची स्वप्ने आज आपण पाहत असाल. अशावेळी मी भाषणात जे सांगितले त्या जीवन शिक्षणाचा विसर पडून देऊ नका, हा महात्मा गांधींचा विचार आहे. जीवनासाठी शिक्षण, जीवनातून शिक्षण आणि जीवनभर शिक्षण. आत्ताच कुलपतींनी दिलेला हा उपदेश हा आपण विसरू नका. सन 2020चा समर्थ भारत हा तुमच्या पुरुषार्थातून, कार्यातून आणि नेतृत्वातून घडणार आहे. तुमच्या जीवनात आणि कार्यामध्ये उदंड यश लाभो ही सदिच्छा आपल्याला व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. दीक्षांत भाषणात आपण व्यक्त केलेले विचार सर्वांनाच उद्बोधक आणि प्रेरक ठरतील यात शंका नाही. यानंतर कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी पसायदान सादर होईल.
विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेरा हो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र